कंठरोगाची सामान्य चिकित्सा जे आपण याला कॉमन फॉर्मॅट सुद्धा म्हणू शकतो. अगदीच काहीच जर नाही आलं तर पेपरमध्ये हे लिहिलं तरी चालतं. तर कंठरोगाची सामान्य चिकित्सामध्ये कंठरोगामध्ये ज्वरादी उपद्रव नसताना कटू व तीक्ष्ण द्रव्याचे नस्य, प्रतिसारण, गंडूष तसेच रक्तमोक्षण इत्यादी उपचार करावे. म्हणजे सर्व जे कंठरोग आहेत त्याच्यामध्ये रक्तमोक्षण हे प्रधान सांगितलं आहे. त्याच्यामुळं रक्तमोक्षणपासून सुरू करायचं. आणि ओष्ठरोगामध्ये जलोका किंवा शाकादिपत्राने रक्तमोक्षण सांगायचं आणि इतर रोगामध्ये शिरावेदाने रक्तमोक्षण करावं. त्यानंतर दुसरा पॉईंट लिहायचा नस्य. नस्य कटू आणि तीक्ष्ण द्रव्याने नस्य करावे. त्यानंतर क्वाथपान, दारुहरिद्रा, कडुनिंब, रसांजन, इंद्रयव यांचा किंवा हरितकी कषाय मध घालून प्यावा. म्हणजे असं लक्षात ठेवायचं इकदार, ई फॉर इंद्रयव, क फॉर कडुनिंब, दा फॉर दारुहरिद्रा आणि र फॉर रसांजन यांचा क्वाथ सेवन करायचं. त्यानंतर कवल. कवलमध्ये त्रिफला, त्रिकटू, यवक्षार, दारुहरिद्रा, चित्रक, रसांजन, निंब यांच्या शुक्तामध्ये गोमूत्र मिसळून त्याचे कवल धारण करावे. यकदार, त्रि फॉर त्रिफळा, त्रि फॉर त्रिकटू, य फॉर यवक्षार, दा फॉर दारुहरिद्रा आणि र फॉर रसांजन, चित्रक आणि निंब ॲड करायचं. त्यानंतर प्रतिसारण. वरील द्रव्यांच्या गोळ्या करून त्याने प्रतिसारण करायचं. त्रियकदारचंच प्रतिसारण करायचं. त्यानंतर वेदना व शोथरलेप. वेद, कटभी, मुस्ता, देवदारू, महाऔषध, वचा, दंती, मुरवा यांना कोष्ण करून लेप लावायचा. त्यानंतर 7वा पॉईंट गुटिका. क्षार गुटिका यूज करायची. त्यामध्ये तालिसपत्र, गृहधूम, पंचकुल, एला, मरीच, पलाश, मुष्कक्षार, यवक्षार समभाग घेऊन यवक्वाथामध्ये मिसळून गोळ्या करायच्या. ही गुटिका अमृतासमान सांगितली आहे. त्यानंतर स्वल्प खदिरादिवटी, बृहत खदिरादिवटी हे सुद्धा उपयुक्त आहे. त्यानंतर 8वा पॉईंट सर्वमुख रोगहर गुटिका. याच्यामध्ये त्रिकटू, यवक्षार, मनशिला, सैंधव, दारुहरिद्रत्व यांना पाण्यात वाटून गुटिका कराव्या व या गोळ्या चघळल्याने सर्व मुखगत रोग नष्ट होतात. आता काही काही वेळेस त्यांचे प्रकार पण असतात, वातज, पित्तज, कफज. तर वातजसाठी, पित्तसाठी आणि कफजसाठी आता ट्रीटमेंट पाहू. वातजसाठी म्हणजे जेवढे वातजचे प्रकार आहेत त्यासाठी कवल किंवा गंडूष कसं पाहिजे की मधुर आम्ल लवण उष्ण औषधींनी सिद्ध केलेल्या स्नेहाचा समावेश करायचा. कारण मधुर आम्ल लवण हे वातशामक येतं. प्लस उष्ण त्याच्या वीर्याविरुद्ध. त्याच एक्झाम्पल आहे दशमुळादी, रासनादी काड्याने कवल धारण करायचं. पित्तजमध्ये कवल कसं करायचं, शीत, कटू, तिक्त, मधुर रसात्मक औषधींचा उपयोग करायचा. आणि यासाठी द्रव्य लिहायचे द्राक्षाचा रस, शर्करा, दूध, रक्तचंदन यांनी पृथक अथवा एकत्रित करून गंडूस द्यावा. आणि कफजमध्ये कटू, तिक्त, आम्ल लवण, उष्णवृक्ष औषधांचा उपयोग करायचा. आणि द्रव्य लिहायचे आमलकी, विडंग, पळस, श्वेता यांच्या काड्यात क्षार, गोमूत्र घालून गंडूष. त्यानंतर प्रतिसारण वातजमध्ये वातग्न तीक्ष्ण द्रव्यांनी पंचलवणांनी प्रतिसारण करायचं. पित्तजमध्ये यष्टी मधू, रक्तचंदन, शर्करा, मधू, प्रियंगू, लोद्र म्हणजे पित्तशामक, रक्तशामक जेवढे द्रव्य येतं त्यांचा वापर करायचा. यांनी सुद्धा प्रतिसारण करायचं. आणि कफजमध्ये कटू वर्गातील द्रव्यामध्ये पाठा, गृहधूम, त्रिफळा, सैंधव मिसळून प्रतिसारण करायचं. धूमपान जेव्हा आपण धूमपान प्रकरण पाहतो त्यामध्ये असं आलं की रोहिणीमध्ये धूमपान करायचं नाही, पण प्रत्यक्षात जेव्हा आपण पुस्तक वाचतो तेव्हा धूमपान रोहिणीमध्ये पण दिलं आहे. वातजमध्ये धूमपान आरगवत, कुष्ठतगर, ज्येष्ठमध, शाल्मली निर्यास, मंजिष्ठा द्रव्यांचा स्नेहयुक्त प्रयोग करायचा. आणि कफजमध्ये देवदार, अपामार्ग, त्रिफळा, हरिद्रा, कोष्ठतगर, दंती, बिडंगांदी यांच्या सहाय्याने धूमपान करायचं. त्यानंतर नस्य. वातज, पित्तज आणि कफजमध्ये. वातजमध्ये वातग्न आणि मधुरगणातील सिद्ध स्नेहाने नस्य करायचं. पित्तजमध्ये काकोल्यादी मधुरगणातील द्रव्याने सिद्ध केलेल्या दुधाचा नस्य करायचं. आणि कफजमध्ये पिप्पली, बिडंग, शिगरू, अपमार्ग सिद्ध स्नेहाने नस्य करायचं. आता पथ्य यव, तृणधान्य, गरम पाणी, तीक्ष्ण रस पथ्यकर आहे. आहारामध्ये कफ व रक्तशोधक द्रव्य वापरायचं. खदीर व घृत सेवन हितकर आहे. अभ्यंग स्नेहन व स्वेदन करायचं. स्नेहाने अभ्यंग करून नाडी स्वेदाद्वारे स्वेदन करायचं आणि लेप लावायचं. आणि कफजमध्ये इम्पॉर्टंट पॉईंट की लेखन कर्म सांगितलेलं आहे. त्यानंतर आता सामान्य ज्या चिकित्सा आहेत त्यामध्ये आपण गुटिका, रस वगैरे पाहतो.
तर ते वातससाठी लक्ष्मीविलास गुटी, महालक्ष्मीविलास रस, सुवर्ण माक्षिक भस्म, सुतशेखर, सुवर्ण वसंत मालती, अभ्रक भस्म. यापैकी काहीतरी दोष शामक पण आहेत, पण आपण वातजमध्ये लिहू शकतो. त्याचं ट्रिक आहे, लक्ष्मी ने लक्ष्मी को सोने के मासे शिखर पर देकर वसंत में अभ्रक भस्म चटाया. लक्ष्मी ने फॉर लक्ष्मीविलास गुटी, लक्ष्मी फॉर लक्ष्मीविलास रस, सोने के मासे फॉर सुवर्णमाक्षिक भस्म, शिखर पर सुतशेखर, वसंत सुवर्ण वसंत मालती आणि अभ्रक भस्म. त्यानंतर पित्तजमध्ये चंद्रकला रस, मुक्ताभस्म, कामदुग्धा, चंदनासव, सुवर्णमालिनी वसंत, उर्शिरासव आणि द्राक्षासव. आणि कफजमध्ये योगी की कीर्ती, पंचकुमार, भैरव गाते हैं. तो योगी फॉर महायोगराज गुकुल, कीर्ती त्रिभुवन कीर्ती रस, पंच फॉर पंचतिक्तघृत, कुमार अश्विनी कुमार रस, भैरव फॉर आनंद भैरव रस. आणि सर्व मुखरोग गुटिका आत्ताच पाहिलं, समदायत्री, सैंधव, मनशिला, दारुहरिद्रा, यवक्षार, त्रिकटू. त्यानंतर काही कॉमन श्लोक्स. मुखरोगाचे सामान्य हेतू, मत्स्य माहिष्वारः पिशितामक मूलकम, माशसुपद दीक्षिर सुक्त एकशुरस पाणितम, अव्वाकशय्याच भजतो विशतो दंत धावनम, धूमचर्तन गंडुष अनुचितम च सिराविदम. हे कॉमन आहे, पाठ केलंच पाहिजे. त्यानंतर मुखरोगाची सामान्य संप्राप्ती आहे, कृद्वाश्लेष्पल बना दोषा कुर्वंती अंतर्मुखन गदान. हे दोन्ही पण वाघभट उत्तरतंत्र 21. त्यानंतर मुखरोग सामान्य चिकित्सा सूत्र, जिथं आपल्याला प्रॉपर चिकित्सा सूत्र आठवणार नाही तिथे लिहून टाकायचं. मुखदंत मूलगलजा प्रायोरोगा कपास्त्र भूयिष्ठा, तस्मात तेषाम अश्रुकृदिरम विस्रावयेत दिष्टम. वाघभट उत्तरतंत्र 22. त्यानंतर काही विशेष रोग आले दंतमूलगत वगैरे, ते त्यासाठी दंतमूलसमुत्थेषु दंतेषु गदेषु च रक्तमोक्षम प्रशस्यन्ति जलौका अलाभू शृंगके, योगरत्नाकरांचं. त्यानंतर दंतगत व्याधीची सामान्य चिकित्सा, दंतरोगेषु सर्वेषु शस्तोवातहरो विधी, पक्वम तेलम कवशनम च शस्तम कवलधारणे, योगरत्नाकर. त्यानंतर जिव्हागत व्याधीची सामान्य चिकित्सा, जिव्हागत विकाराणाम शस्तम शोणितमोक्षणम, गुडुची पिपली निंब कवलह कटुकुभी सुख, योगरत्नाकर. त्यानंतर रोहिणी प्रत्येक वेळेस विचारलं जातं, आणि रोहिणीची सामान्य चिकित्सा, साध्यानाम रोहिणाम तू हितम शोणितमोक्षणम छर्दनम धूमपानम च गंडुषुनसे कर्मच, सुश्रुतचिकित्सा 22. कपज रोहिणीमध्ये आहे ना, म्हणजे बऱ्याच ठिकाणी कंठशालूकची पण चिकित्सा कपज रोहिणीसारखी सांगितली आहे, रुंदाची चिकित्सा पण कपज रोहिणीसारखी सांगितली आहे, तो एक रुंदाची पण सांगितली आहे आणि तुंडीकेरीची पण सांगितली आहे वाघवटांनी. तर कपज रोहिणीचा चिकित्साक्रम कसं लक्ष ठेवायचं, SLPGN, स्वेदन, लेखन, प्रतिसारण, गंडूष आणि नस्य. त्यानंतर सुश्रुतानुसार गलशुंडिका किंवा कंठशुंडिका आणि तुंडीकेरी. तर गलशुंडिका जास्त प्रमाणात वाढली नसल्यास कफग्न औषधाने प्रतिसारण करून गंडूष करायचं. कफग्ने गंडूष साध्या, नस्य गंडूष घर्षणही. आणि त्यानंतर शस्त्रकर्म, जर जास्त वाढलं तर शस्त्रकर्म जाणणाऱ्या कुशल वैद्याने दृष्टकर्माविशारदः सर्व प्रकारची काळजी घेऊनच शस्त्रकर्म करावे. गलशुंडिकेच्या शस्त्रकर्मासाठी योग्य अवस्था कोणत्या येतात, काकडीच्या बीच्या आकाराची किंवा सिराविवर्जित, जिचा अग्रभाग जिभेपर्यंत पोहोचलेला आहे, अशा अतिवृद्धी झालेल्या गलशुंडिकेचे छेदन करावे, असे अष्टांग संग्रहकाराने सांगितले आहे. त्यानंतर मुखपाक, हे देखील इम्पॉर्टंट आहे. मुखपाके शिराकर्म शिरकाय विरेचनम, मूत्रतैलम घृतक्षौद्रम शिरेश्च कवलग्रह. 15 मार्कला किंवा 10 मार्कला क्वेश्चन पडून जातो. याच्यामध्ये चिकित्सा सर्वात इम्पॉर्टंट की मुखधावन, तिक्त कटू कषाय द्रव्याच्या काड्याने. त्यानंतर पंचपल्लव कषाय धावन, पंचवल्कल कषाय धावन आणि चर्वण कशाचं, कुकुईचं. कुकुई म्हणजे कृष्णचिरक, कुष्ठ आणि द्रव समभागात घेऊन नित्य चावावी. त्यानंतर हरिद्रादी तेल कसं आहे, मुखपाक हरपरम सांगितलं आहे, आणि खदिरादी गुटिका चिष्णार्थ. आणि प्लस आपली कॉमन फॉर्मॅट ॲड करायचा, वातज पित्तज कपाशनुसार. नंतर ओष्ठप्रकोप, वातजोष्ठ रोग, मधुचिष्टासह 4ही स्नेहाग्नी अभ्यंग करायचा आणि नाडीस्वेद करायचा. मधुचिष्ट म्हणजे मेन. पित्तजोष्ठ प्रकोप, पित्तज विद्रतीप्रमाणे चिकित्सा करायची, जलकावचरण, वमन, विरेचन. त्यानंतर मेदजोष्ठ प्रकोप, स्नेहन न करता स्वेदन करायचं. आणि क्षतज किंवा अभिघातजमध्ये औषधी चिकित्सा, पित्तज ओष्ठ प्रकोप आपण वर्णन करायची. आणि शस्त्रकर्म सांगितलंय, अभिघात आणि व्रण 2 भागात विभाजित झाला असल्यास सिवनाद्वारे त्याचे संधान कर्म करायचं. अशा प्रकारे आपण मुखरोगाची सामान्य चिकित्सा पाहिली. हे आपण एक्झामच्या दृष्टीने पाहिली आहे.